नमस्कार. न्यूज ग्रामीण विचारमध्ये आपलं स्वागत आहे. रमेश बेरेची. शहरनाम्यामध्ये गाव बदनामी करण्याचा उपोषण कर्त्यांवर कारवाई न झाल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा केला आहे. हे खरं आहे का? म्हणजे थोडक्यात म्हणजे या बातमीचा खुलासा. हे थोडक्यात म्हणजे आता तुमच्या बदनामी केली गावाची असा आरोप केलाय त्यांनी. सरळ त्याचा थोडक्यात आम्हाला खुलासा द्या का तुम्ही खरंच आरोप केलाय का तुम्ही काही वेगळा विचार. मी आपल्याला सांगू इच्छितो, ग्रामीण विचार न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. माझ्या समाज बांधवांना मानतो. पहिले तर मी सांगू इच्छितो की आम्ही 19 तारखेला उपोषणाला बसवतो. 19/1 20 तारखेला संध्या रात्री 8:30 आम्ही उपोषण सोडलं आणि त्या ठिकाणी समिती गठीत करण्यात आली आणि त्या समितीने आम्हाला आश्वासन दिलं की येत्या 15 दिवसाच्या आत तुम्हाला चौकशी अहवाल सादर केला जाईल. परंतु आज त्यांनी जे सांगितलं का गावाची बदनामी वगैरे, आम्ही तुम्हाला आंदोलनाचा इशारा वगैरे, तर माझं एकच म्हणणं आहे की 16-17 दिवस झाले, त्यावेळी बातमी नाही आली, त्यावेळी गावाची बदनामी नाही झाली आणि आजच कशी काय झाली. म्हणजे ह्या गोष्टीमागे म्हणजे आम्ही पुढे जाऊ नये, आम्ही चौकशी करू नये म्हणून आमच्यावर दबाव टाकला जात आहे. यामागे वनरक्षक सचिव, तत्कालीन सचिव सुनील घोडके आणि जी समिती गठीत केले ते सर्व अधिकारी हे त्याला जबाबदार आहे. हा पहिला एक प्रश्न आहे. दुसरा एक प्रश्न बोलतो, मला हृदयविकाराचा आजार आहे, असे दबाव टाकून मला अटॅक आला, काही झालं तर त्याला जबाबदार पहिल्यांदा सुनील घोडके असेल आणि जी समिती गठीत केली त्या समितीचे सर्व अधिकारी असतील. हा माझा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असं की मी उपोषण केलं, हे उपोषण केलं हे आम्हाला दिलेलं संविधानाने अधिकार दिलेले, ही लोकशाही आहे. या लोकशाहीसाठी अन्यायाविरुद्ध लढणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. दुसरा प्रश्न असं तर त्यांचं म्हणणं आहे की उपोषणाची दिशाभूल केली. आम्ही जर दिशाभूल केली असती तर हे पत्र आता आम्ही 30 तारखेला दिलेलं आहे. कोणाला दिलं आहे? मुख्य उपवन संरक्षक यांची पोच आहे आणि त्यांना असं नमूद केलं की 15 दिवस उलटून गेले, तुम्ही बोलले होते की 15 दिवसाच्या आत तुम्हाला माहिती देतो, तुम्ही दिली नाही. तर त्या संदर्भात त्यांना डायरेक्ट लेखी पत्र दिलं की तुम्ही आम्हाला जर अहवाल पाठवला नाही तर वेळ पडली तर परत ती स्थगिती उठून आम्ही उपोषणाचा अवलंब करू. तिसरा प्रश्न असं की त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्यावर हे करू, गुन्हा नोंद करू. माझं म्हणणं असं आहे, आम्हाला जो लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, संविधानाने दिलेला अधिकार आहे, तुम्ही जर निर्दोष असाल ना तर गुन्हा काय करता? आम्हाला फाशी द्या, आम्हाला फाशी द्या. गुन्हा काय सांगता तुम्ही? म्हणजे तुम्ही आम्हाला काय दबकवण्याचा प्रयत्न करतायत काय? म्हणजे त्या वनरक्षक सुनील घोडकेला वाचवण्यासाठी एवढा आटापिटा चाललाय तुमचा? आम्ही शांत बसून आहे. ज्या दिवशी उपोषण सुटलं त्या दिवशी जवळजवळ 15 दिवस मी ॲडमिट होतो डॉक्टर बडी यांच्याकडं. टायफॉइड झालं होतं. 2000 सकाळी इंजेक्शन, 2000 संध्याकाळी. आणि आता 2 दिवस बरं वाटतंय म्हणून थोडंसं मागे पुढे मी झालो. असं नाही की मी शांत बसलो, परंतु आता जे मी वाचतोय पेपरला जी बातमी वाचली ती साप चुकीची आहे. आधी आपण निर्दोष सिद्ध करा. केवळ व्यवस्थापन समितीचे तत्कालीन सचिव यांना वाचवण्यासाठी या चोराच्या उलटा बॉम्ब आहे. दुसरा प्रश्न असं का उपोषण करून 20 दिवस झाले आणि आज बातमी येते तर गावाची बदनामी झाली. याच्यात गावाची काय बदनामी आहे? म्हणजे उपोषण आम्ही करायचं नाही का? तुम्ही सिद्ध करून दाखवा. फॉरेस्टला तुमच्या सह्यांची तपासणी करून आम्हाला अहवाल द्या. जे ऑडिट रिपोर्ट आहे, बँकेला तुम्ही जे पत्र दिलं होतं अध्यक्षांनी तेव्हा माझ्या खात्यातून पैसे काढले जातात, तक्रार नोंद केले, ते कागद आहेत आमच्याकडं, बँक स्टेटमेंट आहे आमच्याकडं. हे सगळे पुरावे असताना सुद्धा तुम्ही ग्रामपंचायत 23-24चा ठराव, चौकशी अहवाल हे सगळे आम्हाला द्या. आमची सहनिष्ठा झाली तर आम्ही दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. परंतु केवळ उपोषणाचं आंदोलनाचं नाव घ्यायचं आणि एखाद्याला कुठेतरी दबाव आणण्याचा प्रयत्न या सुनील घोडके यांनी जे चालवले आहे. दुसरा प्रश्न असं की आम्ही जे उपोषण केलं होतं ते उपोषण नुसती तात्पुरती स्थगिती दिलेली, आम्ही केव्हाही उपोषण करू शकतो. तर त्यासाठी सुनील घोडके, अभिजित पेंगळे, विशाल सारकर, अजय कुमार साडे, सुनील तत्कालीन सचिव आहे आणि चौकशी समितीने गठीत केली त्या समितीवर अभिजित पेंगळे साहेब, विशाल सालकर साहेब, अजय कुमार सांगळे साहेब ही लोक त्या समितीवर आहेत. त्यांनी ताबडतोब याचा विचार करावा. आणि दुसरा प्रश्न असा आहे की केवळ आंदोलनाचा तुम्ही इशारा देता, पण मी सुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलरचा प्रसिद्धी प्रमुख आहे. तुम्ही जर आंदोलन करत असाल तर मी सुद्धा माझ्या तयारीत असणार, परंतु आम्ही डरपोक नाही आहे. तुम्ही केवळ उपोषण झालं 19 तारखेला
आणि बातमी येते बदनामीची या आता आजची किती तारीख हो? 6 तारखेला. म्हणजे एवढे दिवस का तुम्ही झोपले होते का? तुम्हाला आता बदनामी आहे. म्हणजे जाणून बुजून आम्हाला अडकवण्याचं षडयंत्र सुनील गोडके आणि ते वन अधिकारी करतायत, असा आमचा पूर्ण जाब आहे. परंतु आमचं बरं वाईट झालं ते ती वन व्यवस्थापन समिती, तत्कालीन सचिव सुनील घोडके आणि जे काही समितीचे गठीत जे अधिकारी आहेत ते सर्वांना जबाबदार ठरले जाईल. या तमाम शापूरवासी जनतेनं मी आवाहन करतो. आणि हे माझी लढाई संपलेली नाही. आम्ही दोघेही शेवटच्या क्षणापर्यंत जुन्या, तुम्ही किती आमच्या केसेस टाका, किती गुन्हे नोंद करा, आणि वेळ पडली तुम्ही आंदोलन केलं तर आम्ही पण मागे हटणार नाही, हे पण लिहून ठेवा. कारण दूध का दूध पाणी का पाणी, आम्ही अन्यायाला वाचा फोडतोय. एवढंच मी आज या ठिकाणी सांगू शकतो. तुमच्या बातमीचा जो खुलासा आहे तो आज मी केलेला आहे. याच्या वेळी तर काय असेल तर पुढच्या वेळी बोलू आपण, आणि समोर या, आम्हाला अहवाल येऊ द्या. अहवाल आल्यानंतर सगळं काही समजेल. परंतु या प्रकरणाला मागे क्लीन चिट मिळालेला आहे. त्यावेळी सुद्धा याच्यातल्या 1-2 बॉडीचे मेंबर होते. आताही तीच परिस्थिती चालू आहे. कुठून तरी दबाव टाकायचा आणि घाबरवायचं म्हणजे मागे येतील, हे टाकून द्या. एवढंच मी शापूरवासी जनतेला सांगतो की उपोषण करणे हा गुन्हा आहे का? आम्ही कायदेशीर पद्धतीने सगळं पत्रव्यवहार करून आम्ही उपोषण केलेलं आहे. एवढंच मी सांगू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.